कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. माजी आमदार जिशान सिद्दीकींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर जिशान सिद्दीकींच्या घरी पोलीस दाखल. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात आल्यावर उद्धव ठाकरेंविषयीच्या युतीबाबत सविस्तर बोलणार. ठाकरे बंधू एकत्र राहिल्यास आपण कायमचं शेतावर जाऊ, अशी शिंदेंना भीती, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ, संजय राऊतांचा खोचक टोला. वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर शेलारांची भूमिका, तर ही शेलारांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. मनसे नेते प्रकाश महाजनांची टीका. राज ठाकरे यांची ती मुलाखत 1.5 महिन्यांपूर्वीची. ते शाळकरी मुलांप्रमाणे तडजोड करतील असं वाटत नाही. बंधूंच्या युतीवर मंत्री सामंतांचं वक्तव्य. 2 हरलेली माणसे एकत्र येण्यासारखा हा प्रकार. राजकारणात काहीही होऊ शकतं. राज उद्धव ठाकरे युतीवर अंजली दमानी यांचं वक्तव्य. राज ठाकरेंना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण द्या. नाशकातील बॅनरमधून उद्धव ठाकरेंना साकडं. ठाकरेंचे शिवसेनेचे शहर उपप्रमुख बाळा दराडेंनी लावलाय बॅनर. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका. पुणे साखर संकुलातली बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वेगळी बैठक. कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. यात चर्चा करण्याचा विषय नाही. ज्या संस्थांमध्ये शरद पवार अध्यक्ष, तिथे मी सदस्य म्हणून एकत्र बैठक. शरद पवारांसोबतच्या भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. टीका करणारा रोहित पवार रोज अजित पवार यांच्या पाया पडतो. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आले तर शुभेच्छा. पवारही एकत्र आले तर आनंदच होईल. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए बरोबर राहणार. आमच्याकडून निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुत्राम शक्यता नाही. आमची राज्यातील वाटचाल महायुती म्हणून राहणार. सुनील तटकरेंचं विधान. शरद पवार अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, पण आम्ही शिंदेंसोबत एकत्र येणार नाही. संजय राऊतांचा निशाणा. मत्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर. कृष्णा आंधळेचे पुरावे असल्याचं सांगत रात्रभर महिला ठाण मांडून. पोलीस येताच बसमधून महिलेचा पोबारा. पुणे पुरस्कार अपघात प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून डॉक्टर तावरे आणि हळणोर यांचा परवाना रद्द. ससूनमधील डॉक्टरांवर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप. बीडच्या शासनानेच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध. राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती. सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडलाय. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख रुपयांवर. पुढील काही दिवसात सोन्याचे दर आणखी वर जाण्याचा अंदाज. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट. हंडाभर पाण्यासाठी महिलांचा संघर्ष. विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट, तर 16 जिल्ह्यांमधील अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.